नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजे डॅश डॅश होय. तर ऑप्शन क्रमांक एक प्रतिबंध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ज्येष्ठ साहित्यक वसंत फेने यांनी पुढील साहित्य संसदेची निर्मिती केली. ज्येष्ठ साहित्यक वसंत फेने यांनी पुढील साहित्य संसदेची निर्मिती केली. तर ऑप्शन क्रमांक एक कारवारची माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, सन 2017चे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचा विजेता कोण? सन 2017चे महाराष्ट्र केसरी या स्पर्धेचा विजेता कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 अभिजित कटके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? बर्फी या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 अनुराग बासू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली? स्टेट बँक ऑफ इंडियाने परदेशात पहिली शाखा कुठे सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कोलंबो श्रीलंका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 हिल्टन यंग कमिशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? मुंबईमध्ये मेट्रो रेल्वेची सेवा कोणत्या स्टेशनपासून कोणत्या स्टेशनपर्यंत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्सोवा अंधेरी घाटकोपर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, ॲनालॉग चे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? ॲनालॉगचे डिजिटल व डिजिटलचे ॲनालॉग कोणती प्रणाली करते? तर ऑप्शन क्रमांक 2 मोडेम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले? मायक्रोसॉफ्ट या कंपनीने महाराष्ट्रातील कोणते गाव दत्तक घेतले? तर ऑप्शन क्रमांक 4 हरिसाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, नुकतेच हगंदरी मुक्त राज्य घोषित केलेले आहे. नुकतेच हगंदरी मुक्त राज्य घोषित केलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश हे राज्य घोषित केलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? स्टीफन हॉकिंग यांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 द रिमेन्स ऑफ द डे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 15 फेब्रुवारी 2018 रोजी नेपाळचे 41वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? 15 फेब्रुवारी 2018 रोजी नेपाळचे 41वे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 KP शर्मा ओली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, 18 जानेवारी 2018 रोजी ओडिसाच्या डॉक्टर अब्दुल बेटावर अग्नी 5 या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? 18 जानेवारी 2018 रोजी ओडिसाच्या डॉक्टर अब्दुल कलाम बेटावर अग्नी 5 या बॅलिस्टिक मिसाईलचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आन्सर जमिनीवरून जमिनीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून डॅश डॅश यांची निवड झाली. तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर के सिवन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे? श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 16वा सावण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतीय मूळच्या कोणत्या अभिनेत्याला टेलिव्हिजन सिरीजच्या म्युझियम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ग्लोबल पुरस्कार 2018 करण्यात आलेला आहे? भारतीय मूळच्या कोणत्या अभिनेत्याला टेलिव्हिजन सिरीजच्या म्युझियम क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ग्लोबल पुरस्कार 2018 करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अजीज अन्सारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, बॉलिवूड अभिनेत्री डॅश डॅश हिला सामाजिक कार्य
साठीचा वर्ष 2017च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बॉलिवूड अभिनेत्री डॅश हिला सामाजिक कार्यासाठीचा वर्ष 2017च्या मदर तेरेसा मेमोरियल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रियंका चोप्रा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेलं क्रिकेट मॅच भारतात डॅश वाजता दिसते. इंग्लंडमध्ये सकाळी 10 वाजता सुरू झालेला क्रिकेट मॅच भारतात डॅश वाजता दिसते. तर ऑप्शन क्रमांक 2 दुपारी 3:30 वाजता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नुकतेच उदय ने किती वर्षापर्यंतच्या मुलांसाठी निळ्या रंगाच्या बाल आधार कार्ड प्रसिद्ध केले आहे. नुकतेच उदय ने किती वर्षापर्यंतच्या मुलांसाठी निळ्या रंगाच्या बाल आधार कार्ड प्रसिद्ध केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 5 वर्षापर्यंतच्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली गुगलच्या UPI आधारित डिजिटल कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते गुगलच्या UPI आधारित डिजिटल व्यवहारासाठी कोणते ॲप सुरू करण्यात आलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तेज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 डॅश या मोबाईल ॲपला सर्वोत्कृष्ट ॲप सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॅश या मोबाईल ॲपला सर्वोत्कृष्ट ॲप सरकार सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 2 उमंग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते. तारपा हे वाद्य कशापासून बनविले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 वाळलेला भोपळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. पालघर जिल्ह्यात डॅश या ठिकाणी परदेशी मालाची होळी करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 सातपाटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 दाभोसा धबधबा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे. दाभोसा धबधबा हा पालघर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 जव्हार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती. यंग बंगाल या चळवळीस खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती. तर ऑप्शन क्रमांक 2 सर हेनरी विनियन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पालघर जिल्ह्याचे खासदार श्री चिंतामण वनगा यांचे निधन कधी झाले. पालघर जिल्ह्याचे खासदार श्री चिंतामण वनगा यांचे निधन कधी झाले. तर ऑप्शन क्रमांक 3 30 जानेवारी 2018 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे. पालघर जिल्ह्यात रिलायन्स औष्णिक प्रकल्प कोणता आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 डहाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 परराष्ट्र सचिव म्हणून डॅश या मराठी माणसाची नियुक्ती झालेली आहे. परराष्ट्र सचिव म्हणून डॅश या मराठी माणसाची नियुक्ती झालेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 विजय गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे स्टेशनवर सर्व कर्मचारी हे महिला असून त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2018 ने घेतलेली आहे. भारतीय रेल्वेच्या कोणत्या रेल्वे स्टेशनवर सर्व कर्मचारी हे महिला असून त्यांची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड 2018 ने घेतलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 माटुंगा रेल्वे स्टेशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश या चित्रपटाला 90वा ऑस्कर पुरस्कार 2018 उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. डॅश चित्रपटाला 90वा ऑस्कर पुरस्कार 2018 उत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 द शेप ऑफ वॉटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 डॅश यांनी कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले. डॅशने कॉमनवेल्थ गेम्स 2018 मध्ये भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले. तर ऑप्शन क्रमांक 1 गुरुराजा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील डॅशवा जिल्हा आहे. पालघर जिल्हा हा महाराष्ट्रातील डॅशवा जिल्हा आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 36 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सन 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार कवी श्रीकांत देशमुख यांच्या डॅशच्या कविता संग्रहाला मिळाला. सन 2017चा साहित्य अकादमी पुरस्कार कवी श्रीकांत देशमुख यांच्या डॅशच्या कविता संग्रहाला मिळाला. तर ऑप्शन क्रमांक 3 बोलावे ते आम्ही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पालघर जिल्ह्यास डॅशच्या जिल्ह्याच्या सीमेला लागून आहे. पालघर जिल्ह्यास डॅशच्या जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. तर ऑप्शन क्रमांक 4
ठाणे व नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? 15व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदावर केंद्र सरकारने कोणाची नियुक्ती केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? पोलीस विभागात परिक्षेत्राचे प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 विशेष पोलीस महानिरीक्षक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॅश जसे आहेत? नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॅश जसे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजीव कुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात? महाराष्ट्रातील जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस उपविभागाचे प्रमुखास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 उपविभागीय पोलीस अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण? बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 व्यंकटेश माडगुळकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस भावावर पुस्तक डॅशशाने रचले आहे? डोंगरातील तुरुंगातील आमचे 101 दिवस हे स्वानुभवावर पुस्तक डॅशशाने रचले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉम्बे असोसिएशन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, देशातील पहिल्या हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? देशातील पहिल्या हेलिकॉप्टर टॅक्सी सेवेची सर्व्हिस कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 बँगलोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, संयुक्त राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान राष्ट्रसंघात हिंदीतून भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅश डॅशाने लिहिला? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ डॅश डॅशाने लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 ताराबाई शिंदे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? भारतातील सर्वात लांब पल्ल्याची रेल्वे कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक एक्सप्रेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? मी मराठी भाषेचा शिवाजी असे कोणी म्हटले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 विष्णुशास्त्री चिपळूणकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार डॅश डॅशांना आहे? ग्रामपंचायतीचे वार्ड घोषित करण्याचा अधिकार डॅश डॅशांना आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तहसीलदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, नुकतीच पार पडलेली 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात खेळविण्यात आली? नुकतीच पार पडलेली 19 वर्षाखालील पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात खेळविण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यूझीलंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, कांदे बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅशच्या किरणांचा मारा केला जातो? कांदे बटाटे इत्यादींना कोंब फुटण्यासाठी त्यावर डॅशच्या किरणांचा मारा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गामा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषणे आहेत? द्विगुणित हे कोणत्या प्रकारचे विशेषणे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 संख्यावाचक विशेषण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात? अनुस्वार आणि विसर्ग यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वरादी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा. तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 रीती वर्तमान काळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 खालीलपैकी कोणती जात चिकू या फळझाडाची जात नाही? खालीलपैकी कोणती जात चिकू या फळझाडाची जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रताप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 सन 2018ची बोर्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? सन
2018ची बोर्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 दावोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2018चे स्वागत अध्यक्ष कोण होते? अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2018चे स्वागत अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 शुभांगिनी राजे गायकवाड ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 ब्लू व्हेल हा ऑनलाईन गेम कोणी तयार केला? ब्लू व्हेल हा ऑनलाईन गेम कोणी तयार केला? तर ऑप्शन क्रमांक 1 फिलिप बुडकिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 सन 2017 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देवेंद्र झांझरिया यांना कोणत्या खेळासाठी देण्यात आला? सन 2017 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देवेंद्र झांझरिया यांना कोणत्या खेळासाठी देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 भालाफेक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 सन 2018 मध्ये डॉक्टर अभय भंग आणि राणी भंग यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे? सन 2018 मध्ये डॉक्टर अभय भंग आणि राणी भंग यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पद्मश्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सन 2017चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण? सन 2017चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 राजेश मापुसकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डॅशचे असतात? जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव डॅशचे असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 स्वयंचलित वाहनातून कोणती विषारू वायू बाहेर पडते? स्वयंचलित वाहनातून कोणती विषारू वायू बाहेर पडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कार्बन मोनोऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मीना बंकम हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? मीना बंकम हा आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चेन्नई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? नर्मदा नदीचा उगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 अमरकंटक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पोलीस स्मृती दिन म्हणून डॅश हा दिवस पाळला जातो? पोलीस स्मृती दिन म्हणून डॅश दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 21 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लातूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र नाहीत? लातूर जिल्ह्यात खालील कोणत्या दलाचे प्रशिक्षण केंद्र नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 SRPF हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी डॅशचे पोर्टल सुरू केले आहे? महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी डॅशचे पोर्टल सुरू केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले सरकार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? कलिंग युद्धाशी संबंधित नाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 सम्राट अशोक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 17 सप्टेंबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अनमेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय होते? अनमेस्टी
इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट ते तर ऑप्शन क्रमांक 2 मानवी हक्क संरक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? खालीलपैकी कोणत्या सेवा क्षेत्राकरिता नोबेल पारितोषिक दिले जात नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 कला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? भारतीय राज्यघटनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 17 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 दुआब या शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा. दुआब या शब्दाशी संबंधित शब्द समूह ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 2 नद्यांमधील जागा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 23 जानेवारी 2018 रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला? 23 जानेवारी 2018 रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला? तर ऑप्शन क्रमांक 2 ओमप्रकाश रावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 2017चा 48वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणा जाहीर झाला? 2017चा 48वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला. तर ऑप्शन क्रमांक 2 विनोद खन्ना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? कोकणाच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? लोक आयुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? ऑप्शन क्रमांक 4 1972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यामुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रायगड जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वर्धा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठे राज्य कोणते आहे? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पैकी कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? खालीलपैकी कोणता हिंदी महासागरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सुंदा गर्ता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1761 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 26 नोव्हेंबर 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 लुंबिनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणती व्यक्ती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? खालीलपैकी कोणती व्यक्ती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 श्रीधरन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 1911 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45
खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? तर ऑप्शन क्रमांक 3 मालदेव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्षे असणे आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 30 वर्ष असणे आवश्यक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 13 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 लक्ष्मीकांत देशमुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 प्रोपेन व ब्युटेन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 डेसिबल हे आपले करेक्ट आन्सर होईल.